राष्ट्रवादीत काहीतरी मोठं घडतंय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल लवकरच भाजपमध्ये जाणार का, अशा चर्चांनी आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे पक्षात सध्या अस्वस्थ दिसत आहेत। त्यातच रोहित पवार यांनी एक मोठा दावा केलाय। त्यांच्या मते हे दोन्ही नेते 22 आमदारांना घेऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात। या वादाची खरी ठिणगी पडली ती सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे। त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून तटकरे आणि पटेल यांचं महत्त्व कमी केल्याचं बोललं जातंय। अगदी निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीतही या दोन्ही बड्या नेत्यांच्या पदांचा उल्लेखही नव्हता। जरी तांत्रिक चूक असल्याचं सुनेत्रा पवार सांगत असल्या तरी पार्थ पवारांनीच या नेत्यांची ताकद कमी केल्याचं चर्चा सुरू आहे। नाराजीचे खरे संकेत तेव्हा मिळाले जेव्हा गुवाहाटीवरून परत येताना या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवारांसोबत न येता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानाने प्रवास केला। याच प्रवासामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता उधाण आलेले। जर हा वाद असाच सुरू राहिला तर राष्ट्रवादीत पुन्हा मोठी फूट पडणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा .com महाराष्ट्र।